सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर सागर गुप्ता, कन्सल्टिंग फिजिशियन, हेडगेवार रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मधुमेह या आजाराबद्दल चर्चा करणार आहोत. मधुमेह आजार सगळ्यांना तसं माहीतच आहे. भरपूर लोक या आजाराने त्रस्त असतात. काय खायचं, कुठल्या गोळ्या घ्यायच्या, इलाजामध्ये काय काय वेगवेगळे स्वरूप आहेत, याबद्दल भरपूर लोकांना संशय असतो. त्याच्यामुळे आज मी या व्हिडिओमध्ये ते संशय आणि त्याशी संबंधित प्रश्न ते उत्तर देण्याचा थोडा प्रयत्न करतो. आजाराला असं खूप मोठं दगड समजू नये. सर्वप्रथम की माझ्या डोक्यावर खूप मोठा दगड ठेवला आणि मला काय झालं, एवढं मोठा आजार कसं काय झाला. ॲक्च्युअलमध्ये हा आजार नाहीच आहे. हा आजार शरीरामध्ये झालेला बदल आहे. आपण जे काही खातो, म्हणजे आपण पोळी खातो, भाजी खातो, भात खातो, वरण खातो, किंवा आपल्या अन्नातलं जे काही स्वरूप असतं ते जेव्हा पोटात जातं तर त्याच्यातून निघणारी जी ग्लुकोज आहे ते पचवण्याची क्षमता शरीराची कमी झालेली असते. खऱ्या अर्थानं ती क्षमता स्थिर ठेवण्यासाठी जे काही इलाज असतो तो मधुमेहाच्या इलाजामध्ये समावेश असतो. इलाजाची 3 स्वरूप आहेत, म्हणजे 3 आधारस्तंभ असं म्हणू शकतो आपण. आजार जो आहे तो नियमाचा आहे. नियम सर्वप्रथम नंबर 1 इज शरीराला मिळणारी हालचाल म्हणजे व्यायाम. जितकं शरीराला हालचाल मिळेल तितकं शुगर लवकर नियंत्रित येण्यास मदत होईल. नंबर 2 वेळेवर औषधी, शुगरशी संबंधित औषधी किंवा इन्सुलिन हे वेळेवर घेणं गरजेचं आहे, नियमानं घेणं गरजेचं आहे. शुगर जितकी कंट्रोल राहील तितकं आजाराचं स्वरूप स्थिर राहील. आणि नंबर 3 आहारामध्ये बदल. आहारामधले बदल म्हणजे काय? भरपूर लोकांना हा प्रश्न असतो की मी आहार तज्ज्ञांकडे जातो, त्यांच्याकडून ते आहार लिहून घेतो. सोप्या भाषेत जर आणि सोप्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर फार किचकट नाही. थोडं जास्त वेळा खायचं. नॉर्मल माणूस ज्याला शुगर नाही आहे तो काय करतो, सकाळी जेवतो आणि मग संध्याकाळी जेवतो. सहसा असं असतं. एखाद्या वेळेस नाश्ता केला तर नाही केला. पण मधुमेह या आजारामध्ये असं नाही. मधुमेहामध्ये तुम्हाला सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी थोडंसं लंच, 3 ते 4 वाजता काहीतरी थोडंफार खाल्लं, संध्याकाळी 7-8ला काहीतरी खाल्लं, असं थोडं करून जास्त वेळा खायचं. मी फळ खाऊ शकतो का? हो, खाऊ शकतो. जेव्हा अन्न खाणार त्यावेळेस फळ नाही खाणार. कमीत कमी 3 ते 4 तासाचं अंतर ठेवणार अन्न आणि फळामध्ये. साखर कुठल्याही स्वरूपात नाही घेणार, गूळ कुठल्याही स्वरूपात नाही घेणार. जे शरीरामध्ये ऑलरेडी शर्करा वाढतोय, जर साखर आणि गूळ वरतून घेणार तर शरीरामध्ये त्याचा लोड वाढून आजार अनियंत्रित होईल. शरीरातली पर्सनल हायजीन म्हणजे जे म्हणतो आपण वैयक्तिक स्वच्छता हे पाळणं गरजेचं आहे. नंतर आपल्या हातापायांना जखमा होऊ नये हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. कारण की एकदा जखम झाली तर ती पुन्हा लवकर भरणार नाही. असं जितकी शुगर जास्त कंट्रोल राहील तितकं शरीर फ्रेश राहील, ताकद राहील, एनर्जी राहील. अनकंट्रोल शुगर राहील तर डिहायड्रेशन होऊ शकतं. आपण कुठल्याही रोगाला प्रोन होऊ शकतो, म्हणजे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. नंतर स्थूलपणा वाढू शकतो, वजन वाढू शकतं. ह्या सगळ्या गोष्टींवर जर आपण लक्ष ठेवलं तर आजाराचा इलाज करणे काही खूप कठीण नाही. मला असं वाटते की या आजाराला आजार न समजता या आजाराशी संबंधित जर नियम आपण व्यवस्थित पाळले तर आजार नक्कीच नियंत्रित राहतो आणि आपलं शरीर सुदृढ राहतं. धन्यवाद.